विभागावर असलेली कोण ग्रामपंचायत ही अतिशय महत्त्वाची ग्रामपंचायत मानली जाते। या ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत। या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उबाटा गटाच्या निकिता आदेश घरत यांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यांनी आज उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारला। उपसरपंचपदी विराजमान होताच त्याला शुभेच्छा देण्यासाठी उबाटा गटाचे मनोहर भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिश ढवळे, देवा पाटील, माजी सरपंच दीपक म्हात्रे, राजेश केणी यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यावेळी निकिता घरत यांनी आपण गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर व कटिबद्ध राहू असे ग्रामस्थांना आश्वासित करत तमाम ग्रामस्थ मंडळांचे आभार मानले। आज माझ्यावर ही पदाची जबाबदारी दिली गेली आहे। त्या संधीच्या कार्याने पूर्ण करेन व गावच्या विकासाचा व नवनवीन कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करेन। सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला आज या उपसरपंच पदावर बसविल्याबद्दल सदस्य, सरपंच, ग्रामसेवक यांचं सर्वांचा आभार मानते आणि गावकऱ्यांचं। या ठिकाणी कोण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आज महाविकास आघाडीच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेस जो फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार निकिता घरत यांची निवड झालेली आहे। मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि साऱ्या एकंदर राजकीय वावटळीमध्ये ही महाविकास आघाडीचे सदस्य या ठिकाणी आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी निकिता घरत यांना पूर्व नियोजनानुसार उपसरपंचपदी बसवलं, त्याबद्दल त्यांचा अभिनंदन। खरं सांगायचं म्हणजे मला माझ्या एक डोळ्यामध्ये आज आनंद आहे आणि एक डोळ्यामध्ये दुःख आहे। आनंदाचं सांगायचं असं का माझं भाऊ आदेश घरत याची विशेष आज उपसरपंच झालेलं मला खूप आनंद झालेला आहे आणि सर्व सरपंच, ग्रामसेवक आणि सर्व ग्रामपंचायत कमिटी यांनी सर्वांनी सहकार्य करून आज त्यांना मी उपसरपंच बसवलं, तर मला खूप आनंद होत आहे। आनंद कशा प्रकारचा होता आणि दुःख कशा प्रकारचं होतं? मॅडम, मी तुम्हाला आनंदाचा विषय सांगितला आता, पण दुःखाचा असा विषय आहे काय, आता आम्ही राजकारण मी माझ्या आयुष्यात चालू केलेलं 2008ला पहिली निवडणूक मी हरलो, त्यानंतर सतत 3 निवडणुकी जिंकून आलो आणि त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये राजकारणामध्ये खूप मी संघर्ष केला आणि आज इथपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो। आता याच्यामुळे दुःखाचा विषय असा आहे का संघर्ष याच्यामुळे कुणाच्या विरुद्ध करायचं आणि कुणासाठी करायचं हा दुःख आहे आणि माझ्याकडून उपसरपंच निकिता आदेश घरत यांना खूप खूप शुभेच्छा। आज खर तर त्यांचा एक भाग्याचा दिवस आहे आणि हा बहुमान त्यांना मिळालेला आहे। निश्चितच या ग्रामपंचायतीसाठी ते चांगलं काम करतील। या ग्रामपंचायतीमधले जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्या पुढाकार घेतील। त्यांना 2.5-3 वर्षाचा अनुभव आहे। निश्चितच तो अनुभव त्यांचा या ग्रामपंचायतीसाठी कामी ठरेल। कोणगावच्या निकिता आदेश घरत यांच्या महाविकास आघाडी माझ्या शिवसेना उभाटा पक्षाच्या उपसरपंचपदी आज त्यांची निवड झाली। सर्वानुमते एकमताने निवड झाली, त्याबद्दल शिवसेनेचा जिल्हाप्रमुख असल्याने त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय। खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी या ग्रामपंचायतीमध्ये लढली ती आजही खऱ्या अर्थानं एकत्र आहे आणि महाविकास आघाडीचा अस्तित्व यापुढे एकत्र राहण्याचा प्रत्येक नेत्याची मानसिकता आहे आणि म्हणून आज या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी मी उरणहून या ठिकाणी आलेलो आहे। शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी आहे। भविष्यामध्ये आम्ही महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती आम्ही एकत्रित करून ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी काम केलं त्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याचं आमचं कर्तव्य असणारे आमची जबाबदारी आहे।
आणि म्हणून जीवनामध्ये आपण अनेक माणसाच्या आयुष्यामध्ये उलटापलट होत असते, सुख येतं दुःख येतं, पण सुख आले तर आपण आनंद होतो, दुःख आलं तर आपण दुःख व्यक्त करत असतो. पण सुख दुःखाची पर्वा न करता ज्या पक्षांनी, ज्या संघटनेने, ज्या महाविकास आघाडीने मला मोठं केलं त्यांना न विसरता आपण घराघरीनं महाविकास आघाडीचं काम सगळ्यांनी करायचं आहे. शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष जर आपण बघितलं, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे जर आपण बघितलं ग्रामीण भागामध्ये किती जरी भाजपने तुणतुणे वाजवले तरी सुद्धा भाजपचा या उरण विधानसभेमध्ये एकही सुद्धा जिल्हा परिषद सदस्य निवडून येऊ शकत नाही आणि ती मानसिकता माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी ठेवावी एवढं मी या ठिकाणी आव्हान करतो आणि सांगतो. धन्यवाद. जय हिंद. वार्तांकन ब्युरो रिपोर्ट पनवेल.